टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कृष्णेत पूर, जत तहानलेला, मैशाळचे पाणी तातडीनं सोडा अन्यथा तीव्र आंदोलन। सुनील बागडे। सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी दुतडी भरून वाहत असताना दुष्काळग्रस्त जत तालुका मात्र तीव्र पाणी टंचाईनं होरपळत आहे। या पार्श्वभूमीवर मैशाळ उपसा सिंचन योजनेचं आवर्तन तातडीनं सुरू करून जत तालुक्याला पाणी सोडावे अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेचे जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी दिलाय। वरच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून कृष्णा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे, मात्र जत तालुक्यात विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्यात, पिके करपत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याच्या समन्वयी व्यापार करून दुष्काळी जतला दिलासा देणं ही शासनाची जबाबदारी असल्याचं बागडे यांनी म्हटलंय। एकीकडे कृष्णा नदी भरून वाहती आहे आणि दुसरीकडे जतच्या शेतकरी पाण्याच्या एका थेंबासाठी हवालदिल झालाय। जलसंपदा विभागानं कोणतीही दिरंगाई न करता मैशाळ योजनेचे सर्व टप्पे पूर्ण क्षमतेनं सुरू करून पाणी जतकडे वळवावे अन्यथा प्रहार जनशक्ती संघटना बळीराजाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला। प्रहार जनशक्ती संघटनेनं मैशाळ योजनेचे सर्व टप्पे त्वरित सुरू करणे, जत तालुक्यातील पाझर तलाव व साठवण तलाव भरून काढणे आणि शेती व जनावरांसाठी प्राधान्यानं पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणे या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या। प्रशासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास जत तालुक्यात व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुनील बागडे यांनी दिला आहे।